हॅलो एव्हरीवन, तुम्ही कशा आहात? आय होप मजेत असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल. काल आमची पाणीपुरी संपलेली. आमची माऊ बघा कशी पाणी पिते जाऊन आधी, आणि ते पाणी वापरत नाही. ते तिच्यासाठीच पूर्ण फुल भरून ठेवलेलं असतं, कारण की तिला कशात पण तोंड नाही घालता येऊ म्हणून ते तिला सांगून ठेवलेलं आहे की तिथेच पाणी पी म्हणून. ती बाकी कुठंच तोंड नाही घालत. ती स्पेशल कळशी तिच्यासाठी भरून ठेवलेली आहे. ती कुठलं ज्याला यूज नाही होत. मम्मी दुसऱ्या याच्याने पाणी भरते, पण ती घासून घुसून मम्मी तिलाच भरून ठेवते. तर ती बघा कशी पाणी पिते. मटक मटक पाणी प्यायला लागते. दादा, तर मी तुम्हाला असं सांगत होती, आवाज बंद करू मम्मी या ना. भाऊ, माझा भाऊ बघा काय बघत होता. ऑगी ऑन द कॉक्रोचेस. बघितलं, माझा भाऊ अजून लहानच आहे, मोठं झालेलंच नाही. मम्मी आवाज बंद कमी करते. होय ना. तर काल पाणीपुरीचे पुऱ्या संपलेल्या. मी ब्लॉगमध्ये दाखवलं नाही. दादा घेऊन आलेल्या पुऱ्या नंतरला. त्याच्यामधलं बघा हे पॉकेट होतं. हे पॉकेट आता उरलेलं तर दादांनी खाल्ले. मम्मीने आज परत रगडा, पाणीपुरी आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आले. ते हेच आणा, मी पाणीच आणा, तिखट गोडवालं ते होत्यात ना पडेल. हा, त्यांना मग काही म्हणतात. तर हे पाणीपुरी आणि हे जे आहे ना, बस लेट होईनी ना. बस लेट झाली. मी मग लई दूध आण आणि ते रगडा आणि ते पाणीपुरी पाणी लई म्हणे मी खायचं जेवण आणि ती इकडे गाडी भेटणे बिन माले रस्त्याने भाजीच नव्हती. मग फ्रीजला काय भाजी नाही शे. हा, थांब ना. तर आम्ही ते खात बसलो. आणि कोथिंबीरची ही आहे ना, ही कोथिंबीर तिने आणून ठेवली. ती साफ करते बोलते. आता बोलता बोलता साफ करते तुझ्यासोबत. आणि एक तर लेट सुटली तर सुटली, एक तर ट्रॅफिकमध्ये तिला बस नाही भेटली. बरं, बस भेटली तर भेटली. ती उतरली बस स्टॉपला. आणि तिला वाटलं काय घरी भाजी घेऊन जाऊ, तर काय घेऊ मध्ये, म्हणजे उद्या सकाळसाठी. ती सकाळी 4:30-5 वाजता उठते. तर 5 वाजता उठून तिला 4 वाजता उठून तिला जेवण बनवून मग जावं लागतं, कारण दादा घरी जातो. कधी कधी नाही जात, कारण तब्येत बरी असली तर तिने भाजी घेतली, भेंडीची भाजी घेतली. तिने पैसे दिले त्या माणसाला. तर माझ्या मम्मीनी, आमच्या माईने तिथं भाजी तिथंच ठेवून आली. नाही सोने, पाऊस ना बारीक बारीक शितळवून आणि मी चित्री कोली आणि मला काय चित्री कोली छत्री खोली आणि मला काय वाटलं, मी तर बाय यांनी कोथंबीरनी गड्डी उचली आणि मी म्हणतात त्या बेडीच बिली तर काय म्हणतं मग. आणि ऊन घर देखत काय म्हणतात बेड्या नाही कुठे. ती भेंडीची भाजी मध्ये ती भेंडी तिथंच विसरून आली. पैसे त्या माणसाला देऊन आली. मला आता त्या भेंड्या तिकडे राहणार ना, मला ते झोप लागणार नाही त्या भेंड्या. आता त्या किती ना गेलो होतात अशा. बघा काय 10 रुपयाला होत्या. 20 रुपयानं अर्धा किलो म्हणे ना. म्हणलं एवढं काय करा नाही, मग 10 रुपयानं पाव किलो घे द्या. आणि 20 रुपयानी कोथंबीरनी गड्डी ती आणि अशी उचली आणि ते एक उचली आणि पाऊस छत्री उघडाय मी ना. आणि ती भेंडीनं तरीच राहायचं वाटत त्याला माप जाऊ दे. मग त्यानंतर तुला आवाज द्यावा ना की ओ ताई, ओ अक्का, ओ मामी, काकी. तर ती काय बोल रहा तुम्ही? त्यांना आवाज नाही द्यावा का नाही. हा, मला फोन आला ना असं मी विसरून जाते. मम्मीच्या वर गंमत झालेली माझी. मम्मी तर आता विसरायला लागली भेंडी, मी तर इथंच विसरायला लागले. अजून तर काहीच नाही माझं वालं. तुला खरं ना मम्मी, तुझ्यापेक्षा जास्त मम्मी तू आता हे काढस ना. हा, हे ब्लॉग. हा ते काढस ना. तर त्यामुळे तुला ते जास्त डिप्रेशन मध्ये चालले. बोली अडी घेऊन हे करीस. आणि ती म्हणते तू ब्लॉग काढते ना, त्याच्यामध्ये तुला लक्षात नाही राहणार. पण ते भेटीस जास्त असाली राहणार मला. 10 रुपये लागे पण राहिलं 10 रुपयाने भेंड्या. मला म्हणतं काय तर दुसरं तू खात त्या गाडीवाला पण आहे का. जाऊ दे मम्मी, 10 रुपयाने तो होत्यात. मी दे टाकसो 10 रुपये.
असं ना 10 रुपये आता काय बोलू. काय नको बोलू, हा? काय नको बोलू म्हटलं. काय आहे ते, जाऊ दे मला जीवले असं गुरगुरा लागत. कसं असतं ना, जेव्हा आपण स्वतः कमवतो तेव्हा आपल्याला पैशाची किंमत समजते. मी पण जशी कमवायला लागली तशी मला पैशाची किंमत समजते. कुठेतरी पैसा आणि याच्या आधी मी कमवत नव्हती तरी पण होती मला किंमत. पण मला कसे मम्मी पप्पा सगळे पुरवून टाकायचे, कपडे लते. माझे मिस्टर घ्यायचे मला, पण तेव्हा एवढं हे नव्हतं मिस्टरांचं कपडे घेण्यामध्ये किंवा कुठल्या काही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नव्हता एवढा. तर मम्मी आणि पप्पाच घेत होते त्याने माझे. आवाज नाही दिला ना मला. आणि पप्पा गेल्यानंतर पण मम्मीच मला ड्रेस घेते. आता रिसेंटली दिवाळीला, मागच्या दिवाळीला तिने मला 5 ड्रेस घेतले. म्हणजे जे मी जे डेली घालते, तुम्ही बघता ना ब्लॉगमध्ये, रेड कलर, येलो कलर वगैरे हे सगळे ड्रेस ती मला एकट्ठे, जसे पप्पा मला घ्यायचे ना, पप्पा काय करायचे, दिवाळी आले ना, हे डेली यूजचे जे ड्रेस पीस असतात ना, मी जे आता वापरते त्याच्यातले मला डायरेक्ट 4-5 ड्रेस घेऊन टाकायचे. मग मी ते एकट्ठे शिवायची, वर्षभर वापरायचे. परत पप्पा दुसऱ्या वर्षाला असे करायचे. म्हणजे असं नाही त्यानंतर काही ड्रेस वगैरे घ्यायचो नाही, घ्यायचो सणासुदीला वेगवेगळे असे चांगले चांगले ड्रेस घ्यायचो आम्ही, असं नाही. तर मम्मी पण तशीच करते. मी ती भेंडी आता काय माहिती, मला नाही वाटत ती भेंडी आता जास्त वेळ होईल. नाही बाई ते भेंडी म्हणजे लक्षात नाही राही ना हो सोने. पाऊस होणार ना तर तिचे त्रिकोली आणि अजून येणं होतं जड. मला वाटणार लिहिलीच का काय, मी त्या येणं माहीत कशी समजायचं नाही. मग मी त्याकीच नाही गाडीवर. जाऊ दे, 10 रुपयाने तो पोटभरी काही नाही, आहे की नाही. नाही जाते आता आमचा. तसं नाही, ते सकाळी भाजीले नव्हतं ना काही. तर म्हणतं आता मग कापी कोपी ठेवच म्हणतं. मग सकाळी करसू डबाले त्याला बी पुढे जाईन लागली ना. मग तिकडे जाताना लेट आले, ती घरी आली का तोपर्यंत आम्ही बी घरात नसतो. तो माझ्याकडे असतो, मी तिकडे असतो, मी बी इकडे येत नाही. मम्मी संध्याकाळ वाट बघत असतो आम्ही, कधी मम्मी येते कधी मम्मी येते. कसं असतं ना, माणसाचं लग्न झालं तरी मम्मीची म्हणजे हे लागलेली असते, कधी येते कधी येते कधी येते. मी मन माहिती वाटते बस. हा? मन माहिती वाट पाच मी बला वस्तू ती येतच नाही मनकडे. मम्मी अजून पण तिच्या मम्मीची वाट बघत असते. आमच्या आजीला तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये, अजून बी तिची वाट बघते ती, पण आजी येतच नाही. मन अजून नवरा मरे गा तरी मनी किती काळजी करत माहितीये का. माय येते तिला करणार. माझ्या बहिणीना अर्धा पडदा म्हणजे जेवणच पैसे हो, अजून काय एवढी म्हातारी होईल नाही. तर तिनं कसं एवढा संसार कसं सांभाळवा, तिने कसं काय करावा असं चिंता लागेल असतील सगळे. संसार संसार. मम्मी आता थोडंसं उरेल गे खायचं तू 4-5. काय शे आता काय बोलते माहिती का, आता वाजले आहेत 11:15 रात्रीचे. आणि आता ही साफ करेल कोथिंबीर आणि ही उरलेली जी पाणीपुरी आहे ना. हा, हे ते काम तर करशीलच तू, पण हे खाऊन घेईन पाणीपुरी. आता चहा पिऊन झालेली तिची, बोलते आता काय बनवत नाही, जाऊ दे बोलते. कंटाळा आला बोलते. दादाने पण खाऊन घेतली पाणीपुरी, मी पण खाऊन घेतली, बोलते आता कंटाळा आला. तो नाही म्हणे मी तू बनाय तरी खाणार नाही म्हणे. मग काय करू मी, तुला खायचं. मी असली ना मग तिला रोज काय ना काहीतरी बनवावं लागतं, मी इकडे असली तर. नाही तू बी असली तरी मी बनावं लागत आणि तो बी असला तरी बनावं लागत. तो काय म्हणे मम्मी एवढं आहे आणि लेट बी होईनी म्हणे, तर आता संपी टाकूत म्हणे, जाऊ दे म्हणलं. आता एवढं ठेवलेलं आहे रगडा, त्याच्यामध्ये ही 4-5 पुऱ्या खाईन आणि झोपून घेईन, है ना. सगळं ते वय ना, पण म्हणा ते भेंडीत जर जाऊ द्या वय तुला भेंड्या त्या भेंड्या कसं चालल्या 10 रुपयाने भेंड्या त्या. बाय चले मी ना मस्त निवडी सनी छोट्या छोट्या भेंड्या काढ्या होत्या मजाने. लोकच ना कितीला पैसा पडतस मम्मी मधून छोटा निवडी काढ. बरोबर शेतून आलं पडतास, पण त्या आहेत ना सकाळी भाजीसाठी आणत होतं मी त्या. पण ना ते एवढं लक्ष मग कसं नाही ना म्हणा. मनापेक्षा जास्त डिप्रेशन मध्ये तू आहे बरं. मी कमी डिप्रेशन मध्ये, माझ्यापेक्षा जास्त ती डिप्रेशन मध्ये. तिला गाडीचं टेन्शन जास्त येतं, आली का नाही गेली का काय, आली का नाही गेली का काय. ते डाळ्याला ते काय म्हणतात ना, ऍप लिहिले का मला लिहिलेले हा. पण त्यांना मग मला समजत नाही.
ते ऍप मग कळत नाही तिला कसं वाचता लिहिता येत नाही ना, मग त्यांनी गाडी बसचा ऍप घेऊन दिलेला आहे. मोबाईल कोणाचा देवाला बी जीव घाबरत सोने कोणी घेईना पैदा नको ते जाऊ मोबाईल देवाना नाही कोणी जीपे सांगत मी देत नाही बिन कोणाजवळ जीपे वगैरे कोणी देखील काय पैसा ट्रान्सफर वगैरे करतस लोक. तेच ना पैसा ना तर जाऊ दे पण मोबाईलातली पळती ना आत आणि ही कवा पळण त्यांच्या माग. बरोबर आहे ना मग. ही फक्त एवढं अरे धरा रे अरे धरा रे अरे धरा रे धरा रे धरा रे एवढंच बोला ना फक्त. हिचं पळायचं लांबच राहील. नहीं एक पोरगा था बोले आपके पास ये होगा ना बस का मेरे पास नहीं है ते काय म्हणतात ना ते पास नाही ते काय काय म्हणतात त्याला ते बस दिसत त्याला काय म्हणतात ऍप म्हणतात बस ना ऍप. हाँ तो आपके पास होगा ना मैं तो मेरे पास नहीं है म्हणतात. अशी तर नाही सांगत आले मी म्हणतात बो तुला ओळखत नाही पाळखत नाही तुम्ही मोबाईल देऊन तुम्ही मायका तर पाहू म्हणतात. नाही ऍक्च्युली असं बायका बघून मोबाईल घेतात म्हणजे बायका बघून नाही म्हणजे असं त्यांना माहिती असं अशा बायका पळू शकत नाही पाठीमागे म्हणून असं म्हणजे घडलेलं आहे ना आमच्या इथं त्याच्यामुळे ती देत नाही तेव्हा. पण मी मोबाईल कोणाकडे देत नाही. ते 10 वाजले चालन तिला म्हणजे पार 11 वाजता घरी येते ती तर ते चालन. बरोबर शे मग कशाला मोबाईल कोण मग एक फोन करा ना दादाना मोबाईल मा पण तो ऍप आहे की बाबा दादा गाडी काय कुठे आहे पाय बरं रे ती. त्यानं सांग तो काय म्हणे मग मी मालनी देल होता ना त्यानं काय म्हणतो चालते ऍप ना मम्मा. तर त्यानं मोबाईल मावी होता मग त्याने मला सांग म्हणे तू कुठे उभे आहे म्हणतो मी याला उभे आहे लिंग रोडले. म्हणे हा का मग तिथे त्यानं 10-15 मिनिटानंतर फोन करा म्हणे रे बसवून म्हणे आते मी तुम सांग त्यानं मला म्हणतो हा रे दादा आले म्हणतं. मग लगेच कट करताना फोन बसलो मग बसणार मग त्यालाच फोन करत जा आता तुला नाही समजणार ना दादाला फोन करा ना म्हणा ना की गाडी कुठं पोहोचली सांग जर नशील तर मग जास्त लेट होणार मग मी रिक्षा करीस आणि येवा ना पैसाच कडे नाही दे का नाही एवढं. अरे सोनी 150 रुपया लागतच मला तिथून येवाले. मग ट्रेन नाही येत जा नाही 130 रुपया लागतच 140 रुपये. ट्रेन न जमणार नाही तुला ट्रेन जमीन तिकडे उलटा पडेल ना असं तिकून नावर स्टेशनला जावा ना हा आणि मग परत तिकून कसं उलटा पालट जमीन ते. हा ते तर होईलच मग कसं काय तुला जमणार नाही ते ट्रेनचं तुला समजत नाही त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम. तर मग ते साप जास मी घर वाजण्यात ते 11 वाजायला आले. हे बघा इथे घडीमध्ये दिसत असेल माझ्या मिस्टरांचा कॉल आला गोड्या दो घरी आहे मी घरी आलाय घरी आलेत आता बघते घरी जाऊन. दादा बसलाय सम्राट जवळ सम्राट मोबाईल बघतोय. घे मम्मी एवढं पाणीपुरी खायचं आता. बोलता बोलता तिची कोथिंबीर पण साफ झाली नाही तर एकटीच बसलेली असते. नाही तर एकटीच बसलेली असते. भेंड्या उन्हात का तुला भेंड्या आता रिसेंटली मी यायला लागले 2-3 दिवस झाले म्हटलं जाऊ दे अशी पण आपण बसलेलो असतो ती पण थकून येते मग कोण नसतं मग येतो आपण बरं तर माले बी नाही येते काय तुला सांग रानू हा तेच मनच बोल रानू मनच बोलली ना तू तुला बी बरं नाही वाटत म्हणतं मग काय करावं. आणि जेवण बनाव ना भाजीपाला बी बनाव ना तर नीट भाजीपाला पण काही येत नाही. ते नाही ना सध्या असा खजरेल खुंजरेल भाजीपाला म्हणजे असं त्या पत्ता असल्या असं किड पडेल ना तर भाजीपाला येणार ना बरोबर टवटवीत नाही. मला मी आता रिसेंटली चेक केलं ना मला ब्लड चेक करायला सांगितले. मी अजून रिपोर्ट नाही काढले. हिमोग्लोबिन चेक करायला लागले. विटॅमिन B12 असं आहे चेक करायला सांगितले कारण की माझं खूप दिवसापासून असे हातपाय वगैरे असे दुखतात थोडेसे असे म्हातारी झाली मी. सो ते कशामुळे काय तर ते कॅल्शियममुळे का बहुतेक अजून हे चेक करण्यासाठी म्हणजे नेमकं शरीरामध्ये कुठलं विटॅमिन कमी हे बघण्यासाठी चेक करायला लावले. आता मला एवढं 2-3 दिवसात रिपोर्ट चेक करावे लागतील आणि डॉक्टरांना द्यावे लागेल. तोपर्यंत विटॅमिनच्या गोळ्या त्यांनी मला दिलेल्या आहेत महिन्याभराच्या खायला ते खायला सांगितलेत आणि हिरवा भाजीपाला भरपूर खायला सांगितलं. मी आजीला मी विचारा आज भाजीपाला होती ना आजी तर आजीला मी विचारा मी म्हटलं भाजीपाला गावावरून चांगला हिरा ना का आजी म्हणे बाई अजून भाजीपाला अजिबात चांगला नाही म्हणे पुरा असा बोचकेल नगत भाजीपाला आहे म्हणे असा पिवळा
आणि असं ते कीड पडेल ना. नशीन येत, कारण की आजी माल विकते ना, म्हणजे हा. भाजीपाला विकते, तर आजीला त्याच्यातलं आहे. हा. ती सांगते मग भाजीपाला आता खाऊ नका, खराब हा, येतोय, नाही, भाजीपाला चांगला नाही येतोय का येत नाही बरोबर. येते, मग तिच्यानुसार ती आणते आजी भाजीपाला. आजी काय आणत गवती चहा, हा गवती चहा आणत आणि काय गड्या काय आणतं कोथिंबिरा का काहीतरी आणवतात गई लगेच घर. जाते ती लगेच मी. हो. असो, मी पण जा साते घर, बघू पतिदेव काय करतायत. आवर. हे हा? झालं, हे झालं, हा हे 10 पर्यंत आला. काय 10 पर्यंत झाला? हे माझे दोन पहिला जेवला. याला स्पेलिंग पाठ करायला दिलेलं आहे, याच्याकडनं स्पेलिंग पाठ होत नाहीये गाईज, बघू शकता तुम्ही. मला हे झाले. आता वाजले बघा किती, 12 वाजत आले. किती वाजलेत? 12 वाजले. हे बघा रात्रीचे 12 वाजतायत आणि त्याचे स्पेलिंग पाठ होत नाहीत. हीच चालू बघा आम्ही 12 वाजता तोंड धुतोय. मम्मी हीच चालू आहे. आवर आवर, स्पेलिंग पाठ कर, दाखव, बोलून दाखव पाठ. ही चालू आहे. एलिफंटची सांग. EL हम्म, EP हम्म, H. हम्म. आमचे साहेब आत्ताशी उठले, तुम्ही बघू शकता. आत्ताशी पद्धतशीर उठले, आता मस्त दात घासतील, आंघोळीला जातील पद्धतशीर, मग शाळेचे कपडे, मग सगळं पुढं. न टेन्शन, काय टेन्शन नाही, कोण बोलत नाही आपल्याला. मस्त उठायचं, मस्त बसायचं आहे ना रे, है ना? हे बघ काय काय तू ते नको दाखवू मला. तू उठला किती वाजता मला ते सांग. रात्री 1-1:30 वाजेपर्यंत फोन, म्हणजे 1 वाजला होता शक्यतो, आणि झोपून गेलेला फोन चालूच होता. मी बंद केला फोन घेऊन, है ना? और कधी मीच बंद केला, तू झोपून गेलेलास. मोबाईल बघता बघता तू तसाच झोपून गेला, तसाच झोपून गेला तू. नाही नाही म्हणतोय. गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना. मला आज इतकं काम आहे ना, मला मी दाखवते काय काम आहे ते. मला हे साडी आलेली आहे ना आपली, मी मागवलेली, ते साडीचं हे ब्लाऊज आहे, ते मिररवाली तुम्हाला दाखवली ना मी ब्लॉगमध्ये, ती साडीचं ब्लाऊज मी आता शिवते. आणि ब्लाऊज आता ते कधी होईल मला माहिती नाही, पण अजून कॉलॅपच्या पण साड्या आहेत ज्या ट्रेंडिंग चालू आहेत, त्या पण साड्या येणार आहेत, त्यांचं पण ब्लाऊज शिवायचं. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि वाट बघा माझ्या नेक्स्ट ब्लॉगची. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा, माझा आणि माझ्या मम्मीचा. माझी मम्मी अशीच करते, सो नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.